आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकरी आंदोलनानंतर गठीत केलेल्या समितीच्या शिफारशी आल्यावरच किमान आधारभूत किमतीला कायदेशीर दर्जा देण्याबाबत निर्णय घेता येईल, असं केंद्र सरकारचं लोकसभेत स्पष्टीकरण. मागील 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांमुळे येणाऱ्या 2024मध्ये जनता पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं परळीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमात प्रतिपादन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या देश वाहणार आदरांजली. सर्वत्र विविध अभिवादनपर कार्यक्रमांचं आयोजन. आणि मिचॉंग चक्रीवादळाच्या परिणामामुळे विदर्भात आज आणि उद्या ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडण्याची शक्यता. शेतकरी आंदोलनानंतर स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशी आल्यानंतरच किमान आधारभूत किमतीला कायदेशीर दर्जा देण्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकतं, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज लोकसभेत पूरक प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. स्वामीनाथन समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार सरकार देशातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देत आहे आणि 2,28,000 कोटी रुपयांची खरेदी करत आहे, असंही ते म्हणाले. शेतकरी आंदोलनानंतर स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या आतापर्यंत 35 बैठका झाल्या आहेत. राज्यसभेत आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत कराड यांनी अर्थ मंत्रालयासंबंधित कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवली. शासकीय आश्वासनावरील समितीचा अहवालही संबंधित सदस्यांनी सभागृहात मांडला. तामिळनाडूचे खासदार तिरुची शिवा यांनी मिचॉंग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारनं राज्याला अंतरिम मदत म्हणून 5,000 कोटी रुपये देण्याची विनंती केली. तर भाजपा खासदार अजय प्रताप सिंग यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत बाजरीच्या उत्पादनांचा समावेश करण्याची मागणी केली. राज्य शासनाच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा प्रारंभ आज मुंबईत राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज लोकार्पण झालेल्या 5 उपक्रमांची माहिती दिली. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा, महावाचन महोत्सव आदी उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. भारत देशात मागील 50-60 वर्षात जी विकासकामं झाली नाहीत ती विकासकामं 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहेत. त्यामुळे येणाऱ्या 2024 सालच्या निवडणुकीत जनता पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करेल, असं वातावरण निर्माण झालं आहे. केंद्राचं आणि राज्याचं हे सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. राज्यात शासन आपल्या दारीचे 20 कार्यक्रम झाले आहेत. यात 1,44,00,000 अधिक लोकांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवला आहे. आम्ही केवळ बोलत नाही तर काम करून दाखवतो. त्याप्रमाणे बीड जिल्ह्यात 749 कोटी रुपये लाभाच्या वाटपास प्रारंभ झाला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बीड जिल्ह्यातील परळी इथं काल पार पडलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह भाजपा नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात पाऊस समाधानकारक झाला नाही, त्यामुळे पाणी टंचाईचं संकट आहे. ते दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्नशील आहोत. यातूनच कृष्णा मराठवाडा योजनेला चालना दिली आहे. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मराठवाड्यात आणण्याचं काम हे सरकार करून दाखवणार आहे. मराठवाडा ग्रीडचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. त्या योजनेनुसार गावागावात पाईपलाईनद्वारे पिण्याचं आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिलं जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या 68वा महापरिनिर्वाण दिन असून त्यानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं संसद भवन संकुलात महापरिनिर्वाण दिवस कार्यक्रमाचं आयोजन सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, खासदार आणि इतर अनेक मान्यवर डॉ. आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहतील. हा कार्यक्रम सर्वसामान्यांसाठीही खुला करण्यात येणार आहे.
दरम्यान राज्य विधानमंडळ सचिवालयातर्फे उद्या सकाळी 11 वाजता नागपूर इथल्या विधान भवनात मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याचं जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी कळवलं आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर त्यांना अभिवादनासाठी कालपासून आंबेडकरी अनुयायी दाखल झाले आहेत. अनुयायांसाठी मुंबई महापालिकेनं विविध सुविधा पुरवल्या आहेत. चैत्यभूमी, शिवाजी पार्क, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान राजगृह यासह विविध ठिकाणी नागरी सेवा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. चैत्यभूमीवरील अभिवादनाचं मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण केलं जाणार असल्याची माहिती उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली. दरम्यान नागपूरच्या चिंचोली स्थित शांतिवन इथं उद्या सकाळी 10 वाजता डॉ आंबेडकरांच्या अस्थिकलशाला मानवंदना, 11 वाजता भिक्षू संघाला परित्तासुत्त आणि 1 वाजता भारतीय बौद्ध परिषदेतर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध कार्यक्रमांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन इंडियन बुद्धिस्ट कौन्सिलतर्फे करण्यात आलं आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन येत्या 9 डिसेंबरला जिल्हा न्यायालयात करण्यात आलं आहे. या अदालतीमध्ये नागपूर जिल्ह्यातील 86,000पेक्षा जास्त न्यायालयीन प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात येणार असून संबंधित पक्षकारांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.बी. अग्रवाल आणि जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती सचिन पाटील यांनी केलं आहे. 9 डिसेंबरला संपूर्ण राज्यात उच्च न्यायालय आणि त्यांची सर्व खंडपीठं, जिल्हा न्यायालयं, सर्व न्यायाधिकरणं आणि तालुका न्यायालयांच्या ठिकाणी एकाच वेळी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार सध्या युवा संघर्ष यात्रेच्या निमित्तानं अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी मंत्री जयंत पाटील आणि आमदार अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात नेहरू मैदान इथून जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. शेतीला दिवसा 12 तास सलग वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांसाठी संत्रा प्रोसेसिंग युनिट सरकारनं सुरू करावं, सर्व पीक कर्ज सरसकट माफ करण्यात यावं, पीक विमा योजना संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्यात यावी, सोयाबीन, तूर आणि कपाशी हे पीक 12 तालुक्यातील प्रमुख पीक असून केंद्र सरकारनं या पिकांचा भाव वाढवून देऊन खरेदी हमी दरामध्ये सुरू करावी, मेळघाट भागात लहान बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कायमस्वरूपी धोरण राबवण्यात यावं, अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा यासह विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. नेहरू मैदान इथून निघालेल्या ट्रॅक्टर मोर्चात सुमारे 100पेक्षा अधिक ट्रॅक्टर सहभागी झाले होते. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सोहोट्टा बाजार जिल्हा परिषद सर्कलच्या पोटनिवडणुकीसाठी 6 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपुष्टात आली. अर्जांची छाननी करून वैध उमेदवारांची यादी उद्या लावली जाणार आहे. नागपूरसह विदर्भात आज बहुतांश जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. आज आणि उद्या नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली इथं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान हा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिचॉंग या चक्रीवादळाचा परिणाम आहे. या वादळामुळे आज आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पुराचा धोका असलेल्या भागात राज्य आपत्ती दलाच्या तुकड्या, एनडीआरएफच्या 10 तुकड्या आणि बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत. 3200पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि आवश्यक ते सर्व प्रकारचं सहकार्य देण्याचं आश्वासन दिलं. गडचिरोली शहरात आज सकाळी आणि संध्याकाळी रिमझिम पाऊस पडला. आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरशी इत्यादी तालुक्यांमध्ये हवामान ढगाळ होतं. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील गहुली ह्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मगावातून त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून बंजारा बांधवांनी तांढो लदेणी यात्रा प्रारंभ केली. आजच्याच दिवशी वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. हा दिवस बंजारा समाज स्वाभिमान गौरव दिन म्हणून पाळतो. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शेतकरी आंदोलनानंतर गठीत केलेल्या समितीच्या शिफारशी आल्यावरच किमान आधारभूत किमतीला कायदेशीर दर्जा देण्याबाबत निर्णय घेता येईल असं केंद्र सरकारचं लोकसभेत स्पष्टीकरण. मागील 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांमुळे येणाऱ्या 2024मध्ये जनता पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं परळीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमात प्रतिपादन.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या देश वाहणार आदरांजली, सर्वत्र विविध अभिवादनपर कार्यक्रमांचं आयोजन आणि मिचॉंग चक्रीवादळाच्या परिणामामुळे विदर्भात आज आणि उद्या ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.